चल कळलं. विपाक कळला, विपाकाचे पैलू कळले. शिकवताना हे पैलू शिकवले, MD ला शिकवले गेले पाहिजे. MD काय शिकवत असतो? हे शिकवत असते. सवय नाही येत. चिंतन केलं, उभार केलं की येतं. मला तर ते आज आले असं उठल्यावर नाही आलं मला. इतकी वर्ष गेल्यानंतर मी सांगू शकतो. पण उन्हाळ्याची करण्याची पद्धत ही मात्र अगदी याच्यापासून आहे, डे फर्स्ट पासून आहे. म्हणजे आयुर्वेदिक कॉलेजला गेल्यापासून फर्स्ट डे पासून उन्हाळ्याची पद्धत चालू आहे माझी. तिथे मी अध्यापकांना त्रास दिला. माझं स्वतंत्र उभं करायचं ते ईश्वरी देण आहे. कर्तृत्व माझं काही नाही, प्रकृतीने दिलं ते वापरतो एवढंच. पण ते आहे एवढं तुला की ऊन दिलं आहे मला. आणि मला हे जाणवलं जेव्हा मी MD करून BMS करून बाहेर पडलो, तेव्हा मला जाणवलं की आपल्यात उभण क्षमता आहे आणि तिचा वापर केला पाहिजे. आपण अधिकारी करत गेलो. हा सामान्य माणसात नसतो, पण एखाद्यामध्ये असतो. तिथे वापरला पाहिजे. हा तो वापरत गेलो आणि इतका प्रचंड वापरला नाही की माझे अध्यापक, मी उभं राहिलो की थोडेसे बसकून असायचं. आता काय विचारतो. आणि अशा उभणाचा परिणाम मी एकदा शाळेच्या अध्यापकांना प्रश्न विचारला काहीतरी, आता आठवत नाही मला. परिणाम मला भोगायला लागला. शाळेसारख्या विषयात मी MD फायदा वापरतो. जो मनुष्य फर्स्ट इयरला युनिव्हर्सिटी टॉपर आहे, तो फायनलला शाळेमध्येच फक्त नापास होतो. बाकी सगळ्या विषयात टॉपर आहे. होऊ शकतं. ही उभं चिंतनाची पद्धत लागली पाहिजे आपल्याला. चल पुढे. गुरुमंद हिमस्निग्ध लक्ष्मसांद्र मृदुस्थिरा गुणाहस्त सूक्ष्म विशदा विंशतीच विपर्य. आता विपर्य जरा वाचा, तुमचा याने दिला असेल तर वाचा टीकाकाराने. दिले का त्यांनी? कृष्ण उष्ण वृक्ष खर द्रव कठीण सरळ स्थूल पिछला. येषां क्रमविपरीताः लघु, गुरुचा लघु, मंदाचा तीक्ष्ण, उष्ण शीताचा उष्ण, स्निग्धाचा वृक्ष, लक्षणाचा खड, सांद्राचा द्रव आणि मृदूचा काय? अच्छा, मृदूचा कठीण, स्थिराचा सरळ आणि स्थूलाचा सूक्ष्म. बरोबर. आणि सूक्ष्म विषय हा सगळ्यांचा आहे ना. पिच्छल कोणाचा आहे? विषयाचा. हा बरोबर, शेवटचा आहे नाही का. आता विंशती गुण सांगितले ना. ही विंशती गुण ज्ञात गुण आहेत. प्रायः आढळणारे गुण आहेत. ट्रान्सफर करा. काय कठीण याचा अर्थ कसा घ्यायचा? कठीण द्रव्य किती आहेत आणखी? इथे कठीण आहे का?
सांग. मी काय विचारलो हां विषय काय झाला होता. विंशती हे ज्ञात प्रायः दिसणारे गुण आहेत. गुण याहीपेक्षा अधिक आहे. पंचमभूतांचे गुण हे आहेत ना याहीपेक्षा अधिक आहे. त्याचं वर्णन त्यांनी नाही केलं. पण वापर केला. जसा उष्ण गुण दिलाय ना वापर केलाय. विषयाचा वापर केलाय. पण भाचा वापर नाही केला. प्रभा एखाद्या व्यक्तीची प्रभा म्हणतो तो तेजस गुण आहे ना. महाभूतांचे गुणच व्यक्त होतात. प्रभा याची अमुक म्हणतात. तेजस प्रभा असे गुण आणखी आहेत. तसा पृथ्वीमध्ये गंधगुण आहे. सुगंध किंवा दुर्गंध विश्रगंध हे गुण आहे. विश्रगंध हा गुण आहे. तितकाचा गुण आहे. त्याचं वर्णन नाही केलंय. किंवा हे 200 गुण महाभूताचे आहेत. ते प्रायः व्यक्त होणारे सर्वसामान्य सगळ्यांमध्ये दिसणारे असे आहेत. या पलीकडे आणखी गुण असू शकतात. ते प्रगट होतात. आपलं कार्य दाखवतात. त्यांनाही गुण म्हणतात. दुधाचा मधुर हा गुण आहे. दुधाचा मधुर हा गुण आहे. तो मधुर गुणाने आपण त्याला स्वीकारतो. दूध मधुर आहे म्हणतो. मधुर हे काय आहे. त्याला काय नाव द्यायचं. रस आहे पण मधुर हा गुण आहे. संयुक्त गुण असेल फार प्रमाणात. दोन महाभूतांचा गुण झाला असेल तर असे गुण अनेक आहेत. की जी द्रव्य आता तुमचा चरक करा पहिला अध्याय गुणाची व्याख्या बघा काय. गुणादिनाम गुणैः सनित्यो यत्र हि द्रव्यम न तत्र समवायी निश्चेष्ट आणि कारण कशाचं कारण आहे. जे काही घडणार आहे त्याच्यासाठी कारण. क्रियते येन या क्रिया तद्वीर्यम. म्हणून हे गुण हे वीर्य आहे. म्हणजे गुणाची व्याख्या हे कर्माचं कारण आहे. क्रियते येन या क्रिया तद्वीर्यम आणि वीर्य म्हणजे गुण. मग आता एक द्रव्य आहे सुगंधी द्रव्य आहे. ते छर्दी घन आहे. त्याचा गुण आहे छर्दिघ्नत्व हा त्याचा गुण आहे. सुगंध गुणाने छर्दिघ्नता येते. मदन फळ वामक आहे. मदन फळाचा व्यक्तिगत गुण वामकत्व आहे. क्रियते येन या क्रिया. हरितकी विरेचक आहे. मधुर कशा असूनही विरेचक आहे. हरितकीचा गुण आहे.
तेव्हा प्रत्येकाचे आपले आपली गुण, विशेष काम असलं तर तो त्याचा गुण आहे. जसा विडंब कृनिघ्न आहे, तो त्याचा गुण आहे. मग ते द्रव्य नाही, वीर्य नाही, विपाक नाही, मग काय? पुष्कळ तुझी वही मी आणून ठेवली पडेल. आज सापडली मला, मी लगेच घेऊन आलो म्हणून तुला फोन केला. ओके, आणि आलं लक्षात माझ्या. हो, आलं लक्षात माझ्या, म्हणून मी लगेच करते. कळलं? आता या प्रत्येक द्रव्य ठरवायचा कसा? प्रत्येक द्रव्याची परीक्षा कशी करायची? मग तुम्हाला यासाठी प्रभाव हा गुणच आहे. क्रियते येण्या क्रियातच क्रिया तो गुण आहे. मग हा या गुणाचं तुम्हाला हे सांगता येत नाही का? कार्यकारण भाव म्हणून कारण प्रभाव नाही. त्याचा कार्यकारण भाव सांगता येत नाही, त्याला प्रभाव याची सरळ बोलून टाकतो. पण तो प्रभाव हा त्याचा गुण आहे. प्रभाव हाच गुण आहे. भजन तो वामक आहे हा त्याचा प्रभाव आहे. वामक वामक हे कर्म झालं. वमन करणारा कोण आहे? द्रव्य. मग द्रव्यात काहीतरी विशिष्ट शक्ती आहे ना, ती शक्ती म्हणजे लिहिली. त्याला नाही प्रभाव दिलं कारण त्याचं कार्यकरण सांगता येत नाही, लॉजिकल फायनिंग म्हणून त्याला प्रभाव आला. पण त्या द्रव्याधिष्ठित आहे, द्रव्याश्रित आहे, समवायी आहे आणि काय. मग प्रत्येकाला वेगवेगळं नाव दिलं. एकाला प्रभाव म्हणालो, एकाला विष्ट प्रभाव, प्रत्येकाला नाव दिली. मग त्याला नाव लॉजिक आहे. याला प्रभाव काय म्हणालो आम्ही? प्रभाव म्हणला एवढा करता भावना की याच्यात रस्तेगिरी येतो आपण ते सांगताच येत नाही असं काम, पण ते काम करत म्हणून त्याला प्रभाव वेगळी काढते. भेदताही भेदता अन्यथा भिनक्ती हे तेव्हा भेद केला. पण प्रभावाने ते कार्य करतं. म्हणजे प्रभाव हा काय झाला? वीर्य. आपल्याला समजण्याकरता सांगितलं. आपली कल्पना वीर्याची, ज्याने जे कार्य होतं त्याला वीर्य म्हणायचं. क्रियते येणे क्रिया वीर्या. मग जे कार्य ज्या दृष्टीने होतं त्याला वीर्य म्हणायचं. आता हे व्यवशित गुणात बसत नाही. द्रव्याचं वामकत्व व्यवशित गुणात बसत नाही. दुर्गंधाने करतं का नाही, तीक्ष्ण गुणाने करतं का नाही, द्रवगुणाने करतं का नाही, मग कशाने करतं नाही शकत. त्याला नाव दिलं प्रभाव. ते प्रभावाने कार्य करतं. कार्य करणारी जी शक्ती आहे त्याला काय म्हणायचं? म्हणून ते लिहिले. आता हे सगळे कुठे अधिष्ठित आहेत? द्रव्यात आहे, समवायी रूपाने. द्रव्यात आहे, समवायी रूपाने. आणि समवायी रूपाने द्रव्यात राहणार द्रव्यापेक्षा जे गौण आहे त्याला गुण म्हणतात. गुणशब्द हा गौरवाचक आहे. क्रमांक 2चा. मधुरस सुद्धा गुण आहे. बघा 26वा अध्याय करा.
नंबर 142, 146 श्लोक 36. पुन्हा गुणाश्रया न उक्ता तस्मात् रसगुणान्विषक विद्या द्रव्यगुणां कर्तुः अभिप्रायः सुप्रसिद्धः. गुणाश्रया न उक्ता तस्मात् रसगुणान्विषक विद्या. रसगुण आम्ही सांगतो, रसाचे गुण सांगतो आम्ही, मधुर रसाचे गुण आम्ही सांगतो. किंवा हे मधुराचे गुण आहे म्हणताना म्हणतो, पण हे गुण मधुराचे नाही आहेत, कारण मधुरच हा गुण आहे मुळात. म्हणून म्हणतात गुणाश्रया मुक्ता. हे मधुराचे गुण आहेत, हे द्रव्यांचे गुण आहेत, पण मधुराला आम्ही गुण म्हणतो, मधुर रसाचे गुण सांगतो. असं म्हणताना मधुराला आम्ही गुण आहे विषद. द्रव्याश्रित जे काय असतं कर्म सोडून त्याला गुण. हे कोणाचं तरी कर्म आहे, कारण आहे, कार्याचं कारण आहे, त्या सगळ्यांना त्या मधुरहारच हा गुण आहे, गिर्य हा गुण आहे, विपाक हाही गुण आहे, प्रभावही गुण आहे. कार्यही करतात सगळे. हे कार्य विपाकाने केलं ज्या म्हणतो किंवा क्रियते येण्या क्रिया तद्गिर्यम, मुख्य आहे की ज्या गोष्टीने ते कार्य करतं त्याला विपाक आहे. मधुर विपाक म्हटला की स्निग्धत्व आलं, शरत्व आलं, मृदुत्व आलं, मधुरत्व आलं. अवघड विषय, पण चिंतनाने कळतं. कारण भेटताही भेटता अभिनप्ती भेट करावे लागले आम्हाला. आणखी भेट केली, 20 क्रिएट केले, विषयाच्या पलीकडे आणखी झाले. मग परापराचे उत्कृष्टही गुण आले. परापराचे हे गुण आहे. इतकंच काय, मात्र हा गुण आहे. परापरस्ते उत्कृष्ट संख्या संयोग एवच पुढे काय विभागत पदार्थम परिणाममथा परिमाणमपी, म्हणजे मात्रा सुद्धा गुण आहे. गुणाची व्याप्तता आहे. विशेषी गुण हा पारिभाषिक शब्द आहे. पंचमभूतांचे गुण हा पारिभाषिक शब्द आहे, त्याला गुण म्हणतात. पण आणखी एक गुणाची व्याख्या आहे पंचमभूतांच्या पलीकडे, द्रव्याश्रित कर्मशक्ती म्हणजे क्रियते येण या क्रिया तो गुण त्याचा. गिर्य हा गुण असतो, गिर्य वेगळं नाही ना काही. म्हणून गुणाची व्याख्या ती आहे. अजूनही ते विचार करीत म्हणजे मुख्य व्याख्या प्रत्येक व्याख्या वेगळ्या स्तरावरती असतात. विंशती गुण हे पंचमहाभूतांचे व्यावहारिक गुण हा विशेष परिभाषा आहे विंशती गुण. आता परापरत्य हे गुण ते तरतवाने ठरतात, श्रेष्ठपण आहे. म्हणजे पार्थिवापेक्षा अग्नेय हे लघु आहे, ते तरतवाने ठरतात. लघुत्व पार्थिव गुरु आहे, आग्नेय लघु हे तुलनेने ठरतात. असे संयोग विभाग आहे का, अशा गुणांची व्याख्या प्रचंड मोठी व्हायला लागते. हळूहळू समजेल. चिंतनाला विषय दिला की चिंतन या पद्धतीने करता येतं. म्हणजे मग तुम्हाला करता येतं मग कशाने करतो किंवा माणूस कशावर त्याकडे कुठेही सांगा शिकवून मिळणार ते काय दोघे का नाही काय. मग त्यात वामक हे कोण आहे, गुण आहे. त्या धर्माचे गुण आहे तुम्हाला. असे वेगवेगळे गुण तुम्हाला शोधावे लागते. तुमच्या त्याला काही शिवलग्न गुण सांगितलं ना, हा गुण आहे शिवलग्न. द्रव्य तुमच्या शरपुंखाचं मूळ हे वेदना घालवणार आहे, वेदना स्थापना ॲनेस्थेटिक ड्रग आहे तो, हा त्याचा गुण आहे.
त्या द्रव्यातला गुण आहे द्रव्याधिष्ठित गुण. त्या कर्माने त्या गुणाने ते कर्म करतात. कर्म करणारा कोणीतरी आहे की नाही, त्याला गुण म्हणतात, त्याला द्रव्य म्हणतात. द्रव्य कार्य कसं करतं, गुणाने करतं. तेच द्रव्य निर्विघ्नपणे काम करीत नाही. म्हणून प्रत्येक द्रव्य अमुक विशिष्ट मर्यादेनंतर वापरता येत नाही, कारण त्याची निर्विहीन होतं. द्रव्य आहे ना शिल्लक, मग काम कोणी केलं, मग ते काम का करायच नाही, त्याची गिरी केलं. म्हणजे द्रव्यापेक्षा काम करणारं कोणीतरी वेगळं आहे, द्रव्याधिष्ठित आहे, पण ते वेगळं नाही करता येत. समवायी मी तुम्ही कितीही वेगळं काढलं तरी एक पार्थिभौतिक द्रव्य शिल्लक राहतच ना. किती वेळ डिशन्स काढलात तरी पार्थिभौतिक द्रव्य आलंच त्या द्रव्यात तो गुणा म्हणून ते काम करतात. इतका विचार करायचा. पुढं आता राहिला काय मृदुवणी. आता त्याचा विचार आपण पुढच्या सत्रात करूया. प्रत्येक द्रव्य गुण ठरवायचे कसे.